गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरज. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. एक धाव जरूर येते या चेंडूवर आणि या एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केलं जातंय ते अर्थात रोहेकर ब्रदर्स हाल संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद एक धाव फलकावर येते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. मुनीर आहे आता स्ट्राइक वरती मुफीद अभी मुफीद आहे. षटकातील पुढील चेंडू पहिला मुनीर अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थेट यश रक्षकच्या हातामध्ये जातोय. यश रक्षक तिथे कोणती चूक करत नाहीये. एक चांगला टप्पा आपण पाहतोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात जिथे धावा येणं गरजेचं आहे तिथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तैनात होता परंतु थोडस आपण पाहतोय गचाळ क्षेत्ररक्षण आणि नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 3 बॉल में 3 छक्के 3 बॉल में 3 चौके मार दे तो 2000 रुपए. हैट्रिक चौका. एक काम करो ना, लिख के दो ना जरा. इधर तो क्या बार बार स्टॉप कर रहे हैं यार. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 5 धावा फल करत आहेत. पहिले षटक चालू आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाज मुफीदच्या बॅट मधून. सूरजवर आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारचा हल्ला बोल चढवलाय. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतो. एक धाव जरूर येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 6 धावा फलकावर येत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळतोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक मुनीर पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय परंतु पंच नाकोश या चेंडूवर. चेंडूची घोषणा होते. अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 7 धावा धावफलकावर लागतायत. पहिले षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात हाल संघाला. मोठा फटका आपण पाहतोय. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मुनीरच्या बॅट मधून आपण पाहतोय एक मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय आणि हे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. हॅलो रट्ट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 14 धावा धावफलकावर लागतात आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. मुफीद और मुनीर के लिए खुशखबरी है. अगर कंटिन्यू हैट्रिक सिक्सर मारते हैं या हैट्रिक 4 मारते हैं चौके मारते हैं तो मासूम समीर और मुनाफ की तरफ से उन्हें 2000 रुपए दिए जाएंगे. मुनीर और मुफीद के लिए खुशखबरी 3 छक्के और 3 चौका पर. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे रोहेकर ब्रदर्स हाल संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगली धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संभाजी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सतीश 11 म्हसळा संघाच्या माध्यमातून. बघूया इथे संभाजी कशा प्रकारची कामगिरी करेल. किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात फलंदाज मुनीर आणि मुफीद याला. मुनीर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका. क्षेत्ररक्षण नक्कीच तैनात दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 15 पर्यंत पोहोचते. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज संभाजीच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय. दिशा आणि गोलंदाजी नक्कीच जिथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा अवलंब केला जातोय आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव नक्कीच नोंदली जाते.
या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 16 धावा धावफलकर येत आहेत. एक कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु पुन्हा एकदा पंच नाखुश. या चेंडूवर स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. पंचांच्या माध्यमातून या चेंडूवर अवांतर स्वरूपाने धावफलकर पुन्हा एकदा एक धाव नोंदली येते. 17 धावा धावफलकर लागतायत. 17 ही जर्सी आपण पाहतोय संभाजीच्या टी शर्ट वर सुद्धा पाहायला मिळते. आणि ते मात्र आपण पाहतोय झेल सोडला जातोय. तो देखील आपण पाहिलं तर फलंदाज मुफीद सारखा एक मोठा फलंदाजाचा झेल सोडणं अर्थात आपण पाहिलं तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. नक्कीच मुफीदला इथे जीवदान दिलं जातंय. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावफलकर आल्यात. षटकातील पुढील चेंडू रॅटम ब्राउन द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. अफलातून फटका आपण पाहतोय फलंदाज मुनीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच होते. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 24 धावा धावफलकर येत आहेत. सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज मुनीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि नक्की चेंडू एक सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू टप्पा मारण्याचा थेट क्षेत्ररक्षक आकाशच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 25 धावा धावफलकर लागतायत. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. बघूया 2 चेंडूंचा इथे खेळ कसा असणार. गोलंदाज संभाजी याचा डाऊन डाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये एक धाव जरूर पूर्ण केली जाते या चेंडूवर. एका धावेने आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकर येत आहेत. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. बघूया संभाजीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी. चांगला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळलेला फटका आपण पाहतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 26 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ नक्कीच ते समाप्त झाल्यानंतर रोहेकर ब्रदर्स हाल संघाची धावसंख्या बिनबाद 26 धावा धावफलकर लागल्यात. अर्थात प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर 13च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आले. ते अर्थात रोहेकर ब्रदर्स हाल संघाला. अभी भी मौका है मुफीद और मुनीर को. 3 सिक्सर या 3 चौके मारते हैं तो समीर मुनाफ मासूम के तरफ से उन्हें 2000 रुपए दिए जाएंगे. कौन नाम क्या है अरे इसका बॉलर का बोलून दे. सतीराम को भी खुशखबरी है. हर विकेट पे विलास के तरफ से 200 रुपए दे जाएंगे. गेंदबाज के लिए भी खुशखबरी. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सतीरामच्या माध्यमातून पाहायला मिळते. सतीराम षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय सरळ बॅटने. चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज मुनीरच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर रसिक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी नक्कीच होती परंतु नक्कीच इथे झेल सोडला गेलाय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सतीराम याचा. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 प्रगतीपथावर असताना एक चांगली कामगिरी फलंदाज मुनीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुनीर आता आपण पाहिलं तर नक्कीच 3 षटकार ठोकलेत या सामन्यामध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळायला फटका. क्षेत्ररक्षक नक्कीच त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. एक धाव नक्कीच होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. एक चांगली सुरेख रणबीड विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात मुनीर आणि मुफीदच्या माध्यमातून आपण पाहतोय.
शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, तितकंच आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. शेवटचा 1 चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर या 4 धावेच्या मदतीने अर्थात 41 धावा धावफलकर लागल्यात. 41 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा नक्कीच अपील केला होता, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. बाईच्या स्वरूपात नक्कीच धावफलकावर 1 धाव येते या चेंडूवर आणि इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 30 समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर रोहेकर ब्रदर्स हाल संघाची धावसंख्या बिनबाद 42 धावा धावफलकर लागल्यात. एक अप्रतिम दर्जाची धावसंख्या रचली ती अर्थात हाल संघाने पूर्णपणे आपण पाहिलं तर सतीश इलेव्हन मसळा संघाच्या गोलंदाजांवर टिचून मारा केलाय. आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा खरपूर समाचार घेतला या तिन्ही गोलंदाजांचा आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 42 पर्यंत जाऊन पोहोचले. शेवटचं षटक आहे. उर्वरित आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. त्यामुळे विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संतोष येतोय सतीश इलेव्हन मसळा संघाच्या माध्यमातून. मोबाईल मध्ये चांगला आहे का? स्वे चेंडू आपण पाहतोय खराब सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 1 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकर लागतायत. शेवटचं षटक चालू आहे. रॅटम ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते या चेंडूवर. स्वेर चेंडू फेकल्यानंतर आपण पाहिलं तरी ते गोलंदाज कमबॅक करतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. संतोषला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी ते अचूक टप्प्याची गोलंदाजी करायची आहे. नो चेंडूची घोषणा नक्कीच यावेळी केली जाते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर खेळून काढलेला फटका, परंतु पंचांचा इशारा होतो की नक्कीच चेंडू नो आहे. ॲज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी आपण पाहतोय मैदानामध्ये. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावर 1 धाव येते. अशा एकूण आपण पाहिलं तर या चेंडूवर 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 45 पर्यंत पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. मुफीद आपण पाहिलं तर या चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल ती अर्थात 45 पर्यंत. अजूनही विचार केला तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. झेल होणार का मैदानामध्ये? झेल मात्र होत नाहीये. मिसअंडरस्टँडिंग आपण पाहतोय या 2 क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. खराब कॉलिंग आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होते या चेंडूवर. या 1 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 46 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ते एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल. ते अर्थात रोहेकर ब्रदर्स हाल संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडूची घोषणा आणि नो चेंडूवर आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडूची घोषणा. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि पुरेपूर फलंदाजी आपण पाहिलं तर मैदानामध्ये फायदा घेताना असताना हे 2 फलंदाज. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 53 रन्स ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकर येत आहेत. नक्कीच हा चेंडू फ्री हिट असणार आहे, त्यामुळे या चेंडूवर सुद्धा फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो नो चेंडूची घोषणा. काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर खराब प्रदर्शन गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपाने 1 धाव आणि आपण पाहिलं तर एकूण अशा 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 55 धावा धावफलकर लागतायत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या लाईन अँड लेनवर टाकावे लागतील. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे खराब गोलंदाजी मैदानामध्ये संतोषच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतो नो चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी.
अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय रोहेकर ब्रदर्स हाल संघाच्या माध्यमातून. पुरेपूर आपण पाहिलं तर अतिशय खराब गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये संतोषच्या माध्यमातून. आणि या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 62 धावा धावफलकावर लागल्यात. मुफीद के लिए खुशखबरी, अगर आखिरी गेंद पर सिक्सर मारते हैं तो 2000 रुपए दे जाएंगे मुनाफ, समीर और मासूम की तरफ से. मुफीद मौका नहीं गवाए. कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजाला इथे एक गोलंदाजीवर नक्कीच चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. नक्कीच यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं. 1 धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 63 धावा धावफलकावर लागतायत. एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय. खराब गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय. आपल्या लाईन अँड लेनवर बिघडलाय गोलंदाज. इथे मात्र काय मैदानामध्ये घडते काही समजत नाही आहे. गोलंदाज संतोष याला अवंतर स्वरूपाने धावफलकावर पुन्हा एकदा 1 धाव नक्कीच नोंदली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडू आणि यावेळी चेंडू उंच हवेत दिसतोय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर 9+2 धावा धावफलकावर येत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक गोलंदाज संतोषला पूर्णपणे खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा धावफलकावर लागल्यात. 4 बॉल आहेत. 66 धावा धावफलकावर लागल्यात आणि अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 40 धावा. 40 कोणाच्या? मुनीर आपण पाहिलं तर तब्बल 40 धावांवर खेळतोय. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय मुनीरच्या बॅट मधून पाहायला मिळते. मोठा फटका आपण पाहतोय, सरळ बॅटने खेळलेला फटका बॅक टू द बॉलर. परंतु यावेळी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण, झेल मात्र नक्की सोडला जातोय. आणि ते मात्र आपण पाहिलं तर नक्कीच ओव्हरथ्रोच्या माध्यमातून फलंदाज इथे तंबूत परतेल. धावची स्वरूपात बाद होतोय फलंदाज मुफीद आणि पहिला धक्का लागेल तो अर्थात रोहेकर ब्रदर्स हाल संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 68 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा 1 चेंडू येणे शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. नवीन फलंदाज अफजल येतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मुनीर पाहायला मिळतोय. तब्बल आपण पाहिलं तर 41 धावांवर खेळतोय. 18 चेंडू 41 धावा. काय अफलातून फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली मुनीरच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक, परंतु यावेळी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच येणार या चेंडूवर आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 69 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. अर्थात पहिले सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्रानंतर पाहिलं तर 1 बाद 69 धावा धावफलकावर लागल्यात. 70 धावांची गरज असेल ती अर्थात सतीश 11 म्हसळा संघाला. बघूया या 70 धावांचा पाठलाग करत असताना इथे सतीश 11 म्हसळा संघ कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. तब्बल शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संतोषच्या माध्यमातून खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 13 चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये. हाँ जो ये टीम से जो भी पहला 6 मारेगा ना उसको 500. सतीश 11 मसला विरुद्ध रोहेकर ब्रदर्स हाल या 2 विपक्ष दरम्यानची लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच इथे समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर रोहेकर ब्रदर्स हाल संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 69 धावा धावफलकावर लागल्यात. सायकलचे अनाउन्समेंट कर जरा नाही मला माहिती नाही. ए रमेश, ए रम्या, शेवटच्या षटकाचा विचार केला तर तब्बल संतोषने 27 धावा खर्च केल्यात. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. बोलते बोल.
ए रमीज इधर आ रे तू भी अरे नहीं अरे हाँ बहुत ज्यादा बोले, बहुत ज्यादा बोले। निकाल तो साइकिल चालू उसमें नहीं साइकिल में डालो तुम्हारे पास तुझी साइकिल अरे रख सुबह में दे उसको बैठन का है ना कूपन की नहीं कर रहे आओ काय तुम्हारे नाम चल तेरा नाम शेख हुआ मेरा आसिफ बरादनी का तो बाबी के साथ में खिलाड़ी हुआ था शादी में आसिफ जग 500 रुपए का इनाम जो भी बल्लेबाज बोला जा 70 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना. भलं मोठं आव्हान, हायेस्ट अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 70 धावा इथे जमवायच्या आहेत, जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत. मुनीर यानं एक अप्रतिम अफलातून इथे खेळी साकारलेली आहे. जवळजवळ 42 धावा त्यानं नाबाद स्वरूपात फटकावल्यात. बॉलर कोण आहे? गोलंदाज आपण पाहतोय मुफीद, गोलंदाजीच्या मार्क वरती आणि त्याचप्रमाणे स्ट्राईक एंड वरती असणार आहे. स्ट्राईक एंड वरती सूरज आणि त्याच वेळेस नॉन स्ट्राईक एंड वरती असेल तो भूषण. 69 धावा झालेल्या आहेत. 70 धावांची गरज, भली मोठी धावसंख्या आहे आणि ही पार करायची असेल तर अर्थातच मोठे फटके खेळावे लागतील. कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये इथे 3 मोठे फटके जर आले तर हा सामना नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यामध्ये यश मिळेल. परंतु मोठे फटके येणार का, हाच एक मोठा प्रश्न असेल. पहिलाच चेंडू मोठा फटका जरूर खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमा पार आणि पहिला इथे मिळतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आत्मविश्वास इथे नक्कीच वाढीस लागेल. मोठी धावसंख्या जर आपल्याला चेस करायची असेल तर त्यासाठी नक्कीच मनाची तयारी हवी आहे. त्याच वेळेस एक जिगरबाज वृत्ती हवी आहे की येस वी कॅन, आम्ही करू शकतो, हा आत्मविश्वास हवा आहे. यावेळेस एक चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय, नियंत्रित चेंडू होता. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अशाच प्रकारची धावसंख्या 50 षटकांचा सामना दक्षिण आफ्रिका संघानं जो चेस केला होता, अर्थात ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा 434 धावांचा डोंगर उभारला होता आणि त्यावेळेस संपूर्ण विश्वाला वाटलं होतं की हा सामना अर्थातच अगदी सहज ऑस्ट्रेलिया संघ जिंकेल. परंतु इतिहास घडला होता. एकाच दिवसामध्ये 2 वेळा इतिहास घडला गेला, इतिहास पुसला गेला, इतिहास बनवला गेला आणि त्यासाठी ती जिगरबाज वृत्ती हर्षल गिब्स यानं खेळलेली, ती साकारलेली खेळी आपल्या सर्वांनाच आठवत असेल. किंवा स्मिथनं ज्या प्रकारे फलंदाजी केली होती आणि त्याचप्रमाणे ABD यानं त्याच्यावरती मोहर उमटवली होती. बंद करो, इधर आवाज आ रहा है. तशाच प्रकारचं इथे सर्व खेळाडूंना, सर्व फलंदाजांना मोठी खेळी साकारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. भारतीय संघाचा विचार केला तर भारतीय संघाने सुद्धा जवळजवळ 4 ते 5 वेळा 400 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे आणि कधी कधी अगदी 36 धावांवरती सुद्धा ढेपाळलेला आपण भारतीय संघाला पाहिलेला आहे. तर क्रिकेट मात्र हा एक आगळा वेगळा खेळ आहे. कधी काय होईल, दिवस वेगळा, सामने वेगळे, गोलंदाज वेगळे आणि यावेळेस मात्र अगदी मुफीद गोलंदाजी करतोय, अगदी अचूक गोलंदाजी करतोय, अगदी उपयुक्त गोलंदाजी करतोय. कारण मुफीद याचा अर्थच आहे उपयुक्त. आपण पाहतोय त्यांच्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करणारा मुफीद नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. सुंदर, अप्रतिम आणि अगदी अवर्णनीय अशी गोलंदाजी. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळलाय. धाव घेण्याची कोणतीही संधी उपलब्ध होत नाहीये आणि पाहता पाहता पहिलं षटक आपण पाहतोय संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती लागलेली आहे ती फक्त 5.
5 धावेनं इथे काम होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील, धोका स्वीकारावा लागेल, कारण आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, धोका स्वीकारल्याशिवाय, रिस्क घेतल्याशिवाय कोणतंही कार्य, मोठं कार्य अर्थातच फळास येत नसतं. जर आपल्याला आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा काहीतरी मोठा धोका स्वीकारावा लागतो, कधी बिझनेसमध्ये तर कधी नोकरीमध्ये. यावेळेस आपण पाहतोय नवीन गोलंदाज येतोय मुजीब, कारण अशाच प्रकारचा धोका बऱ्याच वेळा स्वीकारताना आपण सौरभ गांगुली याला बघितलेला आहे. आणि सौरभ गांगुली यानं खऱ्या अर्थानं जिगरबाज वृत्ती दाखवली आणि एक टीम बनवली होती. अर्थात याच्या अगोदर बऱ्याच वेळा आपण भारतीय संघ हारताना पाहिलाय, जिंकताना कमी पाहत असतो आणि हारताना बऱ्याच वेळा पाहिला. परंतु ज्या वेळेस सौरभ गांगुली यांच्या हातामध्ये कर्णधारपदाची सूत्र आली त्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी कात टाकलेली आहे भारतीय संघानं. तेव्हापासून ते अस्तागायत आपण पाहतोय विजयाचा तो महामेरू अजूनही सुरू आहे. मोठ्या मोठ्या संघाला आपण सहज लोळवतोय, त्यांना माती धूळ चारतोय. आणि आज आपण पाहतोय संपूर्ण विश्वामध्ये जर नंबर 1चा जर संघ असेल तर नक्कीच भारतीय संघ आहे. यावेळेस एक मोठा फटका येतोय, परंतु अशा एका दुसऱ्या फटक्यानं काम होणार नाहीये, तर कमीत कमी असे 5 ते 6 फटके खेळावे लागतील तर मात्र नक्कीच इथे मोठं काम होईल. 11 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11 ही धावसंख्या अर्थातच मुहम्मद कैफ याचा जर्सी नंबर आणि एक शुभांक म्हणून, कारण ज्यावेळेस आपण एखाद्याला देणगी देत असतो त्यावेळेस 111 किंवा 11 रुपये किंवा 51 रुपये किंवा 211 रुपये अशा प्रकारची देणगी देत असतो, म्हणून तो भारतीय संस्कृतीमध्ये एक शुभांक मानला गेलाय. यावेळेस मात्र चांगली एक फेक आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तरीही दोन्ही फलंदाजांनी 1 धाव सहज इथे पूर्ण केली आहे. 2 धावा पूर्ण केल्यात आणि धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. कोणताही गडी बाद नाहीये. नक्कीच ही एक आनंदाची गोष्ट मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु इथे विकेटचं आता महत्त्व नाहीये, इथे महत्त्व आहे ते मोठ्या फटक्यांचं. कसेही का होईना इथे धावा येणं फार गरजेचं. यावेळेस मात्र एक मोठा फटका जरूर खेळला गेलाय. सोपा झेल होतोय कारण चेंडू हवेमध्ये होता, जज करण्यासाठी भरपूर वेळ होता आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिला गाडी गारद होतोय. पहिली विकेट इथे जाते. पहिली विकेट, पहिला गडी आउट झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज 26 नंबरची जर्सी परिधान केलेला आकाश याला आकाशात फटके मारावे लागतील, गगनभेदी गगनचुंबी फटके खेळावे लागतील. 26 नंबरची जर्सी तसं पाहिलं तर भारतासाठी एक प्रजासत्ताक दिनाची आठवण देणारा, परंतु त्याच वेळेस अटॅक झालेला ती सुद्धा 26 तारीख होती, हे सुद्धा विसरून जमणार नाही. एक प्रलय आला होता, अर्थातच नैसर्गिक संकट आलं होतं, तो सुद्धा 26 जुलैलाच आला होता. तर 26-10 हा आकडा सुद्धा भारतीय कधीही विसरू शकणार नाहीत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय 1 धावेसाठी. अर्थात डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला होता. अप्रतिम आणि अद्वितीय इतिहास रचणारी ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच साकारली गेलेली आहे. दद्दू बॉईज यांचे जितके आभार व्यक्त करावे, जितकी अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. कारण नाईट टुर्नामेंट, रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की खर्चाचा मोठा डोंगर असतो आणि मराठीमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं की सगळं सोंग आणता येतं, परंतु पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही. आणि इथे मात्र या सर्व दद्दू बॉईजच्या मुख्य आयोजक टीमनं हा पैसा इथे उभारलाय. आर्थिक जी चणचण असते त्या आर्थिक भार स्वीकारून बऱ्याच लोकांनी इथे मदतीचा हात सुद्धा दिलाय. आणि यावेळेस मात्र फंबल झालेले आहेत. हा ना तू मै आणि शेवटी आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तंबूचा रस्ता पकडतोय. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना संभाजी, एक मोठ्या योद्धाचं नाव आपण पाहतोय. संभाजी 17 नंबरची जर्सी
आणि आज 17 नंबरची जर्सी परिधान करत असलेला अर्थातच ABD अब्राहम डिव्हिलियर्स याचा हा जन्मदिवस 17 फेब्रुवारी. आपण सकाळी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या. आपण त्याला नेहमीच दरवर्षी शुभेच्छा देतोय, कारण ज्या खेळाडूंना क्रिकेटची ABCD बदलली तो अर्थातच ABD. वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळून 360 डिग्री ज्याला म्हटलं जातं, कारण मैदानाच्या चारही बाजूला प्रत्येक कोण्याला तो षटकार किंवा चौकार मारू शकतो असा एकमेव फलंदाज संपूर्ण विश्वामध्ये आहे. आणि ज्याच्या नावावरती असा रेकॉर्ड आहे तो तोडणं अशक्य कोटीतील गोष्ट नेहमीच वाटत राहील. कारण सुरुवातीला जे फास्ट शतक मारलं होतं, फास्टेस्ट शतक, ते अर्थात मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर नावावरती होतं 67 चेंडूमध्ये. त्यानंतर सनत जयसूर्याने तो तोडला रेकॉर्ड, आणि त्यानंतर मात्र शाहिद आफ्रिदी यानं 37 धावांमध्ये शतक ठोकून तो त्याचा रेकॉर्ड तोडला होता. त्यानंतर त्याचा रेकॉर्ड कोरी अँडरसनने तोडला होता, 36 धावांमध्ये शतक ठोकलं होतं, 16 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र आपण पाहतोय वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो 31 धावांमध्ये 31 चेंडूंमध्ये 100 धावा फटकावण्याचा तो आहे ABD डिव्हिलियर्सच्या नावे. नवीन गोलंदाज येतोय अशरफ. आपलं स्वतःचं अर्थात वैयक्तिक पहिलं आणि सांघिक आपण पाहतोय 3रं षटक घेऊन आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा मात्र धावफलकावरती लागलेल्या आहेत. 8 धावांच्या सरासरीने धावा जमवल्या जात आहेत. आणि आपण पाहतोय हळूहळू का होईना फलंदाजी करणारा संघ मात्र अगदी विजयापासून दुरावत चाललेला आहे. अशरफचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, टप्पा घेतल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय आणि मला वाटतं यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज आणखी एक बाद होतोय. महाड आणि सुरई या 2 संघादरम्यान जो सामना झाला होता तो सामना अगदी प्रेक्षणीय होता. आणि तशा प्रकारचे सामने व्हावे अशी नक्कीच सर्वांची इच्छा असते. क्रिकेट रसिक त्यासाठीच आपण पाहतोय आपला वेळ खर्च करून या कडकत्या थंडीमध्ये उभे राहून किंबहुना काही लोक बसून आपण पाहतोय सामना पाहत आहेत. अगदी काही लोकांच्या डोळ्यावरती झापड सुद्धा आलेली आहे. काही लोकांच्या हातात ग्लासेस आहेत अर्थातच चहाचे. आणि ते सामने मात्र पाहत आहेत. आपण पाहतोय डाव्या बाजूला सुद्धा अजून भरपूर गर्दी आहे. सच्चा क्रिकेट रसिक अजूनही डोळे लावून बसलेला आहे की चांगले फटके, चांगले स्ट्रोक आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि आपले आवडते संघ, आपले आवडते खेळाडू इथे चांगला खेळ करतील या आशेनं संपूर्ण मैदान आपण पाहतोय भरून गेले, फुलून गेलेला आहे. यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव इथे मिळते. या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 17 धावा. जवळजवळ 3 गडी बाद झालेले आहेत. आउट की झाले 3 ना, मग तिथे समोर क्रॉस कर ना. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर. कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये आणि जर आला तर मात्र 1 धावेशिवाय इथे धावा मिळत नाहीयेत. मात्र गरज आहे असेल ती मोठ्या फटक्यांची, मोठ्या धावांची. चौकार आणि षटकार जर इथे आले तरच काम होणार आहे. म्हणून चेंडूवरती जाऊन खेळावं लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल. बदल आलित्य ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर करून मोठे फटके खेळावेच लागतील. एक धावेनं मात्र इथे औपचारिकता पूर्ण करावी लागेल. आणि तेच चित्र आपल्या डोळ्यासमोर इथे पाहिलं जात आहे, पाहायला मिळत आहे. अशरफ सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या वतीनं टाकले गेले. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि काहीसा सफल झालाय. लेगबाईच्या स्वरूपात इथे 1 धाव नक्कीच मिळेल, परंतु त्याचा मात्र इथे काहीही फायदा होणार नाहीये. अशरफ यांची जितकी प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. कारण आतापर्यंत मात्र 3च धावा खर्च करून एका गड्याला तंबूचा रस्ता दाखवणारा अशरफ मात्र अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. चेंडूला फिरवतोय
कधी स्लोवर वन, कधी फास्टर वन, कधी यॉर्कर, अशा वेगवेगळ्या धाटणीचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तो चेंडू टाकतोय. पाहता पाहता आपण पाहतोय तिसरं षटक सुद्धा संपलंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 19 धावा. आणि रिअलमीचा एक मोबाईल इथे हरवलेला आहे. कोणाला जर सापडला असेल तर आपण व्यासपीठावर आणून द्यावा. रिअलमी कंपनीचा एक मोबाईल गहाळ झालाय, हरवलाय. जर कोणाला सापडला तर अगदी इमानदारीनं तो आणून दिलात तर नक्कीच योग्य ते बक्षीस सुद्धा आपल्याला देण्यात येईल. मोबाईल गेला का जीव. शेवटचं षटक ताबिश घेऊन आलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय हलकेच तटावलाय तो, अर्थात मिड ऑफच्या दिशेनं. एक धाव मिळते आणि एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते. ती मात्र 20 धावा. 5 चेंडू आहेत आणि आपल्याला फॉर्मॅलिटीज अर्थात औपचारिकता पूर्ण करायची आहे. हो, सुंदर चेंडू, अप्रतिम. जवळजवळ 1 फूट वळलाय आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर टप्पा घेतल्यानंतर ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. थोडासा स्लोवर वन, थोडासा हवा दिलेला. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं तटावलाय, परंतु एकच धाव तिथे मिळेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक. यानंतर मात्र जो सामना होणार आहे तो सामना कोणाचा आहे काय माहिती आहे कोणाला? अशल भाई, यानंतरचा जो सामना आहे त्याची अनाउन्समेंट आपल्याला करायची आहे. रोहा विपक्ष सुरई या 2 संघादरम्यान सामना रंगणार आहे. तर दोन्हीही संघांनी तयार रहा, तत्पर रहा. कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आपल्याला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. यावेळेस रोहा और सुरई के कैप्टन दोनों टीमें तैयार रहे. यावेळेस मात्र ICC लॉ नंबर 20चा वापर केलाय आणि डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. आणि पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, अर्थात निर्धाव जातोय. आणि आता मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. खराब कामगिरी आपण पाहतोय फलंदाजांनी केले. गोलंदाजांनी सुद्धा सुरुवातीला खूप खराब कामगिरी केली. जवळजवळ 29 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि त्याच कारणास्तव एक मानसिक दडपण आपण पाहतोय इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे गोलंदाजी करणारा संघ रोहेकर हाल या संघानं या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. मनपूर्वक तुमचं अभिनंदन.